सूरज, या ठिकाणी मोठमोठे कलाकार देखील आल्याचं कळत होतं। आतापर्यंत कोणकोणते कलाकार इथं आलेले आहेत आणि देओल कुटुंबीय जे आहेत ते अजूनही स्मशानभूमीत आहे का, ते बाहेर पडलेत का, या संदर्भात काही माहिती, अंत्यसंस्कार पूर्ण झालेत का? स्नेहिल पार्थिवावर आता अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे। धर्मेंद्र कुटुंब जे आहे ते सर्व जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि आता जवळपास अमिताभ बच्चन असतील, आमिर खान असतील असे मोठमोठे कलाकार जे आहेत या ठिकाणी स्मशानभूमीत दाखल झालेले आहेत। त्यांच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे। जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीप्रमाणे पहाटेच धर्मेंद्र जे आहे त्यांचे प्राणज्योत जे आहे ती मावळलेली होती आणि त्यानंतर त्यांना आता स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक कलाकार जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत। मग ते अमिताभ बच्चन असतील, आमिर खान असतील, असे अनेक बडे कलाकार जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धर्मेंद्र यांचं कुटुंबीय जे आहे ते आतमध्ये स्मशानभूमीमध्ये आहे। अंत्यविधीची पूर्ण प्रक्रिया जी आहे ते हे सर्व धर्मेंद्र कुटुंब जे पार पडत आहे। मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। धर्मेंद्र यांच्या कुटुंबीय यांच्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे आणि मोठे मोठे जे ॲक्टर आहेत, जे कलाकार आहेत ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आपण या ठिकाणी बघतोय की एक जो मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली असल्यामुळे जे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। बॉलिवूडमधले तमाम मोठे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीने धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीसाठी जे बॉलिवूडमधले मोठमोठे कलाकार आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला स्नेहिल आता सुरुवात झालेली आहे। अगदी चाहते जे आहेत त्यांची देखील गर्दी आता वाढू लागलेली आहे, कारण ही बातमी अगदी तासाभरापूर्वी समोर आली आणि थेट त्यांचं पार्थिव जे आहे ते स्मशानभूमीत नेण्यात आलं। अंत्ययात्रा जी आहे ती इथं नव्हती, त्यामुळे चाहते जे आहेत ते देखील संभ्रमात होते। आता चाहते इथं गर्दी करतायत का? चाहत्यांची गर्दी असेल, पोलिसांवरचा ताण देखील वाढणार असेल, चाहत्यांची गर्दी आहे का या भागात? निश्चितच स्नेहिल ही जी बातमी आहे ती अचानकच समोर आली आणि त्यामुळे जे चाहते आहेत धर्मेंद्र यांचे त्यांना एक खूप मोठा धक्का जो आहे तो बसलेला आहे आणि जशी बातमी जी आहे ती माध्यमांवरती येते तर हे चाहते जे आहेत ते स्मशानभूमी बाहेर जे आहे ते गर्दी करत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी मोठी गर्दी जी आहे ते स्नेहिल ते या बाहेर स्मशानभूमी बाहेर आपल्याला झालेले पाहायला मिळते आहे। आपल्या आवडत्या अभिनेत्याला अखेरचं बघण्यासाठी, अखेरचं त्यांना पाहण्यासाठी हे सर्व जे त्यांचे चाहते आहेत स्नेहिल ते या स्मशानभूमी बाहेर आपल्याला दाखल व्हायला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी मोठी गर्दी जी आहे स्मशानाबाहेर ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळेच पोलिसांनी जो आहे बंदोबस्त स्नेहिल या ठिकाणी केलेला आहे। एक दुःखाचा डोंगर जो आहे तो जे त्यांचे चाहते असतील, कलाकार असतील त्यांच्यावरती कोसळलेला आहे, त्यांच्या घरातल्यांवरती कोसळलेला आहे। याआधी आपण पाहिलं की याआधी देखील धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी जी आहे ती समाज माध्यमांवरती आलेली होती, मात्र त्यानंतर आता ही जी बातमी जी आहे ती आता आपण या ठिकाणी बघतोय की स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्यावरती अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे। मोठमोठे कलाकार जे आहेत ते आता अंत्यदर्शनासाठी, धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। जर का पाहायला गेलं तर स्नेहिल जी ही विलेपार्ले स्मशानभूमी आहे ती मुख्य रस्त्यावरती आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाहनांना अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सर्व हळूहळू एक जे बॉलिवूडमधले कलाकार आहेत, मोठमोठे कलाकार आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत ते या ठिकाणी आता धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीसाठी या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात होत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे धर्मेंद्र यांचे चाहते आहेत ते देखील या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण म्हणजे त्यांना देखील हा खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण आपला आवडता अभिनेता जो गेला त्यांच्यावरती देखील दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे कुठेतरी स्नेहिल स्मशानभूमी बाहेर ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। तसेच जे मोठमोठे अभिनेते आहेत स्नेहिल ते देखील या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती जे आहे ते त्यांच्या कुटुंबियाकडून अंत्यविधी जी आहे ती आता स्मशानभूमीत आता सुरू झालेली आहे स्नेहिल।